मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या माणगाव आणि इंदापूर इथल्या बायपासच्या कामात कोकण रेल्वेचा आडमुठेपणा आडवा येतोय। कोकण रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विद्युत खांबामुळे बायपासवरील उड्डाण पुलाचं काम रखडलेलं आहे आणि या संदर्भात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। ही समस्या निदर्शनास आणून दिली आणि यावर तातडीनं मार्ग काढावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली। मुंबई गोवा महामार्ग 31 मे पर्यंत पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल असा शब्द काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिला होता। मात्र गडकरींच्या शब्दपूर्तीत कोकण रेल्वेचा अडथळा मात्र ठरतोय। बायपासच्या या कामातल्या समस्येचा आढावा हा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। गेली 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि त्यामध्ये अडथळा ठरतोय तो माणगाव आणि इंदापूर इथल्या बायपासचा। सध्या आता आपण उभे आहोत माणगावच्या बायपासचं जिथे काम सुरू आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहतोय गेली अनेक वर्ष रखडलेलं हे माणगावच्या बायपासचं काम देखील आता युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र त्यामध्ये महत्वाचा अडथळा ठरतोय तो कोकण रेल्वेच्या विद्युत खांबांचा। या कोकण रेल्वे रुळावरूनच महामार्गाचा जो उड्डाण पूल आहे तो जाणार आहे आणि त्यासाठी हे विद्युत खांब तातडीनं हलवणं गरजेचं आहे। त्याकरिता महामार्ग प्राधिकरणाने सातत्याने कोकण रेल्वेकडे पाठपुरावा केला। जिल्हाधिकारी कार्यालयात देखील बैठका झाल्या आणि त्यावेळी हे विद्युत खांब तातडीने हलवण्याचं कोकण रेल्वेने मान्य केलं होतं। मात्र त्यानंतर देखील अद्यापपर्यंत हे विद्युत खांब हलवण्यात आलेले नाही आणि त्यामुळे या उड्डाण पुलाचं काम रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देशाचे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणच्या दौऱ्यावर असताना 31 मे पर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्याचा शब्द दिला होता। यापूर्वी देखील नितीन गडकरी यांनी अनेकदा मुंबई गोवा महामार्गाबाबत डेडलाईन दिली होती, मात्र अद्याप एकदाही ती पाळू शकलेली नाहीत। मात्र सध्या कोकण रेल्वेचे जे विद्युत खांब आहेत ते हलवत नाहीत तोपर्यंत या उड्डाण पुलाचं काम होणार नाही आणि तोपर्यंत हा माणगावचा बायपास देखील वाहतुकीसाठी खुला होऊ शकणार नाही। त्यामुळे नितीन गडकरी यांनी यावेळी दिलेली डेडलाईन देखील पाळता येणं महामार्ग विभागाला शक्य होणार नाही असं चित्र आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।